नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज उत्तर प्रदेशमध्ये अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मुशीगंज ते गौरीगंज या दरम्यान 3 किलोमीटरचा रोड शो त्यांचा सुरू आहे. आपण बघतोय अर्ज भरण्याआधी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. 3 टर्मपासून ते इथे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी देखील उपस्थित आहेत. आपण बघतोय की प्रियंका गांधी यांचं देखील आपण त्यांची उपस्थिती देखील बघतो आहोत. रॉबर्ट वाड्रा देखील त्यांच्यासोबत आता या रोड शो मध्ये त्यांच्या अगदी शेजारीच उभे असलेले सध्या आपण बघतो आहोत. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत इथे अर्ज दाखल करण्याच्या आधीचा हा रोड शो सध्या सुरू आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, केरळमध्ये त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि आता तर हा त्यांचा बालेकिल्ला असंच म्हणायला हवं, पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन. बरोबर आहे, हे खास करून जोरदार शक्ती प्रदर्शन आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी आज सकाळी ते तिथे पोहोचले होते आणि ज्या गेस्ट हाऊसवर थांबलेले होते, जे मुशीगंज मध्ये जे गेस्ट हाऊस आहे, त्या मुशीगंज गेस्ट हाऊस पासून त्यांनी आपला रोड शो सुरू केलेला आहे. या रोड शो मध्ये प्रियंका गांधी ज्या भगिनी आहेत त्या आहेत, सोबत त्यांचे जावई जे आहेत रॉबर्ट वाड्रा ते देखील आहेत आणि प्रियंका आणि रॉबर्टची दोन्ही जे मुलं आहेत ते देखील सोबत आहेत. सोनिया गांधी देखील आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया ज्यांच्याकडे खास करून पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी आहे ते देखील उपस्थित आहेत. आणि हा गौरीगंज आणि केवी मार्ट पासून हा रोड शो दरम्यान जाणार आहे आणि हा गौरीगंज जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे जाऊन मग साधारणतः हा नामांकन अर्ज दाखल करणार आहे, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यापूर्वी एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला वायनाड इथे पाहायला मिळालं होतं. केरळमध्ये ज्या पद्धतीनं एक मोठा रोड शो राहुल गांधींनी आयोजित केला होता, त्याच धर्तीवरचा रोड शो आता अमेठीमध्ये जवळपास 3 ते 3.5-4 किलोमीटरचा हा रोड शो आहे. यामध्ये खास करून आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते नेते एकत्र आलेले आहेत आणि हा भव्य दिव्य अशा प्रकारचा रोड शो व्हावा असाच प्रयत्न काँग्रेसचा आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती महत्वाचं म्हणजे आज अमेठीतून राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. स्टुडिओ आपण बघतोय की रोड शो मध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सध्या तिथे सुरू आहे. तिकडचे नागरिक देखील त्यांना अभिवादन करतायत. त्यांना भेटण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असताना आपण बघतो आहोत. रॉबर्ट वाड्रा यांची उपस्थिती देखील इथे आता आपण बघतोय. त्याचबरोबर प्रियंका गांधी ज्या वायनाडमध्ये देखील त्यांच्या सोबत होत्या, तिथे देखील अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन या राहुल गांधींच्या अर्ज भरण्याआधी आपण बघितलेलं होतं. आणि तसंच काहीसं चित्र दिसतंय अमेठीमध्ये, जो की त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. आणि अर्ज भरण्याआधी राहुल गांधींनी हा रोड शोला सुरुवात केलेली आहे. मुंशीगंज ते गौरीगंज दरम्यानचा हा एक मोठा टप्पा आहे आणि 3 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये रोड शो करत अर्ज भरण्यासाठी आता राहुल गांधी दाखल होत आहेत. प्रशांत, त्यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. प्रशांत, आपण बघितलं की वायनाडमध्ये त्यांच्यासोबत प्रियंका गांधी होते आणि इकडे तर आता आई देखील आहे, त्याचबरोबर रॉबर्ट वाड्रा आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रियंका गांधी आणि रॉबर्ट यांची मुलं देखील आता त्यांच्या सोबत आहेत. एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा किंवा आपण म्हणू शकतो की घरचं एक मोठा सपोर्ट सिस्टीम असल्याचं दिसतंय. खास करून जर बघितलं आपल्याला माहित असेल की रायबरेली आणि अमेठी हे 2 मतदारसंघांना पारिवारिक मतदारसंघ गांधी कुटुंबियाच्या वतीनं संबोधले जाते. अमेठीच्या प्रत्येक कुटुंबाला ते गांधी कुटुंबातील एक सदस्य संबोधतात आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसने नेहमी केलेला आहे. तेच प्रतीकाला दाखवण्याचा प्रयत्न यावेळेस केलेला आहे. त्यांनी जेव्हा अमेठीमध्ये राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्याच वेळेस ते संपूर्ण गांधी कुटुंब जे आहे ते तिच्या उपस्थित आहे या उमेदवारी अर्जाच्या दरम्यान. आणि महत्वाचं म्हणजे हा उमेदवारी अर्ज म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबातच जातोय असा दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी काँग्रेसच्या वतीने होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जसं आपण उल्लेख केला की मुशीगंजून जेव्हा हा रोड शो सुरू झाला तर लोकांनी आजूबाजू ज्या रस्त्यामध्ये येणारे लोक आहेत त्यांना अभिवादन करतात राहुल गांधी त्यांचं अभिवादन स्वीकारतात. सोबतच ठिकठिकाणी गुलाबांच्या पाकळ्याचा वर्षाव होत आहे. अनेक ठिकाणी त्यांना हार देखील घातले जात आहे. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींना खास करून अमेठीमध्ये मानलं जातं आणि अमेठी हा मतदारसंघ
पारंपरिक असा काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि आपल्याला तो त्या प्रकारचा इतिहास देखील भारतामध्ये आहे. उत्तर प्रदेशातील दोन्ही मतदारसंघ रायबरेली जिथून सोनिया गांधी लढतात, सोनिया गांधींचाही त्या मतदारसंघामध्ये लाडका अनुभव मानला जातो आणि ज्या पद्धतीने संपूर्ण प्रयत्न असतो की हे दोन्ही मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या खात्यातच असावे. गेल्या 2009च्या जी निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं 2014ची निवडणूक जर बघितली आपण, या दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भरभरून मतदान या काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना मिळालं होतं, तेच मतदान यावरती देखील मिळावं असा प्रयत्न होत आहे. आपल्याला माहित आहे 2014 मध्ये स्मृती इराणी यांनी एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न अमेठीमधून राहुल गांधींच्या समोर केला होता. यावेळच्या देखील लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी आणि विरुद्ध राहुल गांधी यांची लढाई होणार आहे. पण ज्या पद्धतीनं सध्या हा प्रतिसाद मिळतोय, राहुल गांधींची प्रतिमा आणि खास करून देशभरात होणार त्यांचे प्रचार सभा आणि सोबतच अमेठीमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्क, आपल्याला माहित असेल की राहुल गांधी हे नेहमी आपल्या प्रियंका गांधी आणि आपल्या प्रियंका गांधीच्या मदतीने आतापर्यंत जे मतदारसंघामध्ये प्रचार अभियान राबवायचे आणि यावेळेस पहिल्यांदा त्यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिल्यानंतरही त्या अमेठीमध्ये तुम्ही वेळ घालवत आहे आणि सोबतच रायबरेलीवर देखील आपला वेळ घालवत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो रोड शो आहे, या रोड शोच्या माध्यमातून एक प्रकारे जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न खास करून काँग्रेसचा होतोय आणि काँग्रेसचा हा प्रयत्न आहे की अमेठीचा मतदारसंघ हा भरघोस मताने जिंकावा आणि लोक खास करून भारतीय जनता पक्षाचा जो बलाढ्य पक्ष आहे आणि सोबतच जर बघितलं गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट झाली होती आणि त्यामध्ये संपूर्ण इतर विरोधी पक्ष हे वाहून गेले होते, तरी सुद्धा हे दोन्ही पक्ष या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच नेते निवडून आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी, तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी होती, त्यावेळेस उपाध्यक्ष म्हणून कार्यकारी अध्यक्ष म्हणून यांच्याकडे जबाबदारी होती. हे दोन्ही नेते निवडून आले होते. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण, खास करून अमेठी हा मतदारसंघ जर बघितला, अमेठी मतदारसंघामध्ये पारंपरिक दृष्टिकोनातून काँग्रेसचं एक मोठं मतदान होत असतं आणि काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग या भागात आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत कौटुंबिक संबंध असलेले देखील कार्यकर्ते या भागात आहे. आपल्याला माहित असेल जेव्हा जेव्हा राहुल गांधी इथे येतात तेव्हा ते गेस्ट हाऊस थांबतात आणि गेस्ट हाऊस थेट कार्यकर्त्याच्या घरात जाऊन कार्यकर्त्याच्या घरी बसतात, कार्यकर्त्यांवर चर्चा करतात, कार्यकर्त्यांवर चहा घेतात. आपल्याला अनेकदा माझ्या दलित कुटुंब जे आहे अमेठीमध्ये तिथे सुद्धा राहुल गांधींनी जेवण घेतलेलं आहे. असं हे सगळं नातं आहे. त्याच नात्याला अजून बलाढ्य करण्याचा प्रयत्न, त्या नात्याला अजून जवळ आणण्याचा प्रयत्न या रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी करत आहे. निश्चितच. आणि जसं आता तुम्ही बघताय की जसं आता प्रेक्षक देखील पडद्यावर बघत असतील की घराघरामध्ये सज्जावर उभं राहून पिशव्यांमध्ये फुलं घेऊन त्याचा वर्षाव देखील आता राहुल गांधींवर केला जातोय आणि त्याचबरोबर एक भावनिक नातं आहे. प्रशांत, जसं तुम्ही आता म्हणालात की एकीकडे प्रियंका वायनाडमध्ये होत्या पण इथे तर अख्खं कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं आहे. एक भावनिक नातं पुन्हा जपण्याचा प्रयत्न. बरोबर आहे की भावनिक नातं आहे, त्याला दृढ करण्याचा प्रयत्न कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचा असतो आणि खास करून अमेठी असो रायबरेली असो, अमेठीमध्ये आपल्याला जसं आता तुम्ही उल्लेख केला आपल्याला ते पाहायला मिळतं. प्रत्येक पाहत न्यूज 18 लोकमतच्या प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळतं की एवढी ऊन आहे संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये. हा अतिशय गरमीचा दिवस आहे आजचा आणि या दिवसामध्येही कार्यकर्ते हे आपल्या छतावरती उभे राहून ज्या पद्धतीनं फुलांचा वर्षाव राहुल गांधींवरती करतोय. अनेक ठिकाणी हार घालण्यासाठी कार्यकर्ते वाट पाहतात, त्याच्यासोबत हात मिळवण्यासाठी राहुल गांधींची हात मिळवता एकदा तरी तो प्रयत्न आहे. पण ते त्या पद्धतीने राहुल गांधीला एक मोठी सुरक्षा व्यवस्था आहे, एसपीजी, त्याला स्पेशल प्रोटेक्शन गार्ड आपण संबोधलं जातं. ज्या धर्तीवरती पंतप्रधानांना सुरक्षा मिळते त्याच धर्तीवरची सुरक्षा गांधी कुटुंबियाला मिळते. त्यासाठी आपल्याला माहित असेल की यासाठी जो ऍक्ट आहे स्पेशल प्रोटेक्शन ऍक्ट त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसारच गांधी कुटुंबांना या प्रकारची सुरक्षा व्यवस्था मिळते आणि ही जी दुरुस्ती करण्यात आली होती ही दुरुस्ती जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्या काळात करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण याच्यात बघितलं तर सुरक्षा व्यवस्था असताना देखील राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत नमस्कार घेत आहे, हात मिळवत आहे, अभिवादन स्वीकारत आहे, फुलांचा वर्षाव शिकत आहे आणि ज्या पद्धतीने ते आपलं नातं आहे अधिक भावनिक पद्धतीने अधिक चांगलं कसं करता येईल. आपल्याला माहित असेल की राहुल गांधी हे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना देश भारतीवरती प्रचार सभा कराव्या लागतात. त्यामुळे तो आपला त्याच्यावर जो वेळ मिळतोय खास करून अमेठीसाठी तो त्या अमेठीच्या खास करून प्रचार करताना रोड शोच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांसोबत आपलं नातं कसं जुळवता येईल हा प्रयत्न आहे. आणि अमेठीचा प्रचार हा नेहमी एकहाती प्रचार झालेला आहे. राहुल गांधी असो किंवा प्रियंका गांधी असो, प्रियंका गांधींनी हा एकहाती प्रचार केला. यापूर्वी देखील 2014च्या निवडणुकीत आपलं बघितलं असेल. आणि ज्या पद्धतीनं ही सगळी हा रोड शो जात आहे, भव्य दिव्य पद्धतीचा रोड शो आपल्याला आपण पाहत आहोत की 3-3.5 किलोमीटरपेक्षा मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते हे आजूबाजूच्या परिसर आजूबाजूचे जे जिल्हे आहेत
ज्या जसं उदाहरणार्थ बघितलं संजय तिथे जो जिल्हा आहे फिरोजाबाद यासारखा जिल्हा जो आहे, अमेठीचे जवळचे जिल्हे आहे जे पूर्व उत्तर प्रदेशात येते त्या जिल्ह्याचे जिल्हे आहे, तिथून कार्यकर्ते इथे आलेले आहेत. लखनौहून अनेक कार्यकर्ते आलेले आहेत. सोबतच मुरादाबाद जे सारखाचे शहर आहे तिथून कार्यकर्ते आलेले आहेत. दिल्लीतले काही कार्यकर्ते जे निवडक कार्यकर्ते जे संपूर्ण या रोड शोची आखणी केलेली आहे ती एक चमू तिथे बसलेली आहे. आणि सोबतच काँग्रेसचे अनेक नेते जे ज्येष्ठ नेते देखील खास करून उत्तर प्रदेशचे नेते आहे ते देखील उपस्थित आहे. याचा अर्थ असा होतो की काँग्रेसने कुठेतरी प्रयत्न केला आहे की काँग्रेस कशी एकत्रितपणे काम करते या निवडणुकीत आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. आमचा विश्वास हा काँग्रेसचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्यावरती आहे. तसाच प्रयत्न वायनाडमध्ये झाला होता, त्याच प्रकारचा प्रयत्न आता अमेठीमध्ये होता. निश्चितच प्रशांत, या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणारच आहोत. आपण बघतोय राहुल गांधी अमेठीमध्ये आता अर्ज भरायला चालल्यात. मुन्शीगंज ते गौरीगंज या दरम्यान त्यांच्यासोबत या रोड शो मध्ये आता प्रियांका गांधी, रॉबर्ट वड्रा आणि त्याचबरोबर प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांची दोन्ही मुलं देखील उपस्थित आहेत. सोनिया गांधी देखील या दौऱ्यादरम्यान या अर्ज भरण्यासाठी आता राहुल गांधी दाखल होत आहेत, तिथे आहेत. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सध्या तिथे केलं जात आहे. आणि आता आहे राज्यातली बातमी. पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलेली आहे आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होते. प्रशासनानं आवश्यक ती सगळी यंत्रणा आता सज्ज केलेली आहे. पहिल्या टप्प्यात 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण 91 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. एकीकडे आपण बघतोय कुठे कुठे महाराष्ट्रात मतदान होते त्याचं देखील नकाशाच्या माध्यमातून सध्या आपण बघतोय की विदर्भाच्या नागपूर, रामटेक, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, त्याचबरोबर भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली, चिमूर या 7 मतदारसंघांचा उद्या समावेश आहे. विदर्भात 14,189 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. तिथे सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असणार आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, विदर्भामध्ये अभूतपूर्व अशी तयारी आहे, उन्हाचा तडाखा देखील असणार आहे. कशा रीतीनं आताचं वातावरण आहे विदर्भातलं आणि आताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत, कशा रीतीनं तयारी सुरू आहे? रेणुका, तू म्हणालीस अगदी बरोबर आहे की विदर्भात उन्हाचा तडाखा आहे. अनेक ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्यामुळे या सगळ्या वातावरणात प्रचार करणं हा खरं तर सगळ्या उमेदवारांसाठी, नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी खूप मोठं आव्हान आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठीची जय्यत तयारी विदर्भात करण्यात आलेली आहे. विदर्भातले 7 लोकसभा मतदारसंघ आहे. हा पहिला टप्पा आहे मतदानाचा आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा. राहुल गांधी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यासारखे दिग्गज नेते या भागात आलेले होते. हा जो पहिला टप्पा आहे त्यात सगळ्यात कमी जागा म्हणजे 7 जागा आहेत राज्यातल्या. इतर टप्प्यांपेक्षा सगळ्यात कमी जागा या टप्प्यात असणार आहेत आणि त्यात सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज खरं रूढ अर्थाने प्रचार म्हणता येत नाही, प्रचार ज्याला म्हणतात तसा करता येणार नाही, पण लोकांशी थेट संपर्क साधत आजच्या दिवशी देखील आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न हे सगळे उमेदवार करतायत. काल आपण पाहिलं की नितीन गडकरी असतील, नाना पटोले असतील, या सगळ्या लोकांनीच रोड शो करत, बाईक रॅली काढत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता. अनेक प्रतिष्ठेच्या जागा आहेत, त्यात नागपूरची जागा आहे, त्याचे भंडारा गोंदियाची देखील जागा आहे. भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल जरी स्वतः नसले तरी त्यांच्यासाठी ही जागा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे इथं देखील काय होतं हे पाहावं लागेल. अतिशय संवेदनशील असे गडचिरोली किंवा चंद्रपूर सारखे जिल्हे आहेत, तिथं देखील सुरक्षेची विशेष तरतूद राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. कारण नक्षली लोकांचा प्रभाव असलेला हा सगळा भाग आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी प्रशासनानं केलेली आहे. आता उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. काही ठराविक भाग आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये असेल किंवा काही जिथं सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आणि सगळ्या राज्याचं आता लक्ष या भागाकडे लागलं की नेमकं पहिल्या टप्प्यातलं मतदान कसं होत आहे ते.